मुंबईमधील वॉटर टँकर चालक मालक संघटनेचा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय। केंद्राच्या नव्या नियमांच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा निर्णय। उद्यापासून मुंबईमधील बांधकाम प्रकल्पांसह रुग्णालय, रेल्वे सेवा आणि इतर सेवांना फटका बसण्याची शक्यता। पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरती ब्लॉक 109 लोकल फेऱ्या रद्द, तर हार्बरवरती सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अपडाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार। मुंबईमध्ये बंदी असताना देखील गुटखा पान मसाल्याची सर्रास विक्री सुरू। गुटखा पान मसाल्याची विक्री करणाऱ्यांना एफडीएचा दणका, तर 5 दिवसांमध्ये एफडीएच्या 195 ठिकाणी कारवाई। 192 आरोपींना बेड्या ठोकल्या। वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या रडारवर। वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून खाद्यपदार्थ विकण्यास बंदी, त्यामुळे पनीर विक्रेते, औषध विक्रेते, गुटखा आणि पान मसाला विक्रेते यांचे धाबे दणाणले। डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा डान्स बारचा धिंगाणा। मानपाडा पोलिसांची तनिष्का बारवरती धाड, तर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर पहाटे 5 पर्यंत डान्स बार सुरू असल्याचं समोर। 22 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला, तर 12 महिलांची केली सुटका। पालघरच्या गणेशकुंड परिसरामध्ये भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक। अपघातामध्ये 22 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू। अपघातानंतर पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं, गुन्हा दाखल। ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील किनवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारू भट्टीवर कारवाई। किनवली पोलिसांनी परिसरातील अनेक अवैध हातभट्ट्या केल्या नष्ट। ठाण्याच्या शहापूरमध्ये कार्यरत लक्ष्मण मंडले या अभियंत्याचा अपघाती मृत्यू नाही, तर त्यांची हत्या केल्याचं समोर। हत्या प्रकरणामध्ये लक्ष्मण मंडले यांची पत्नी आणि मेहुण्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। कराडमध्ये गाडी अंगावर घालून केली होती हत्या। यानंतर पुण्यातल्या टॉप 9 अपडेट्स। पुण्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। पुढील 4 दिवस शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता। पुण्याच्या भोरमध्ये दिवळेमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार। 3 घरांचे छत उडून गेले, शेतकऱ्याचं नुकसान। पावसात संसार उपयोगी सामान भिजलं, त्यामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर। संत तुकाराम महाराजांची पालखी यंदा नव्या रथामध्ये विराजमान होणार। तुकोबांच्या रथाला 250 किलो चांदीची झळाळी। 7 जुलैला देहूतून प्रस्थान। राजस्थानमधील कारागिरांकडून रथावर दाक्षिणात्य शैलीमध्ये कोरीव काम। हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनासाठी जून अखेरचा नवा मुहूर्त। मेट्रो सुरू होण्यात दिरंगाई, त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त। मेट्रो प्रकल्पातील अनेक महत्त्वाची कामं अद्यापही अपूर्ण। पुण्याच्या पाटसमध्ये गोळीबार प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड। गोळीबार प्रकरणामध्ये तब्बल 18 आरोपींवरती गुन्हे देखील करण्यात आले दाखल। खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यानं पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। उद्या किंवा परवा पाणी टंचाईबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक। बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष। मावळच्या तळेगावमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मित्राकडूनच 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार। तळेगावच्या कोझे कॅफेमधील ही घटना। आरोपीसह कॅफे मालक आणि आणखी एकावरती गुन्हा दाखल। संघटित गुन्हेगारीवरती पिंपरी चिंचवड पोलिसांचा प्रहार। 5 टोळ्यांमधील 45 संशयितांवरती आता मोकाची कारवाई, तर या टोळ्यांवर एकूण 49 गंभीर गुन्हे दाखल असल्याचं तपासात समोर। खेडमधील रस्ते प्रकल्प आणि विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी पीएमआरडी आयुक्तांचा पाहणी दौरा। विकास कामांना विरोध करणाऱ्यांना कठोरात कठोर कारवाई करण्याचे आयुक्तांचे निर्देश।